हो हो चालेल सर. ते 6,000 म्हणतायत एका व्हिडिओचे, आपण 10,000 मध्ये 2 व्हिडिओ करून टाकूयात. प्रिया, हे डिजिटल कॅम्पेन करण्यापेक्षा ना मला वाटतं काही गोष्टी ना जुन्या पद्धतीनेच केलेल्या बऱ्या पडतील. पण सर आताच्या 30 सेकंदाच्या जगात जुनी पद्धत चालणार आहे का? कारण आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता रील शॉर्ट या सगळ्या गोष्टींचा वापर करतोय. कारण एका क्लिकवर जर 1000 व्ह्यूज जात असतील तर काय प्रॉब्लेम आहे ना. एक काम कर, ते कॅलेंडर आण. हे घे सर. माझ्या माहितीनुसार 70% लोक आहेत ना 15 सेकंदाच्या वरती ऍड पाहत पण नाहीत. आता हे कॅलेंडर बघ, हे फक्त कागद नसून प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये असलेली जाहिरात आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी आपला ग्राहक काय करतो? आपल्या कॅलेंडरला स्क्रोल करतो ना. पण तो किती वेळात? किती वेळात? 1 महिना म्हणजे बरोबर 30 दिवस. आता हे बघ, तुझी ऍड ही फक्त 30 सेकंद असते, पण माझी ऍड स्क्रोल करण्यासाठी ना 30 दिवस लागतात. तुझी जाहिरात ही फक्त मोबाईलमध्ये असते, जो कधी पण बंद होऊ शकतो. पण माझी जाहिरात ही भिंतीवर असते, कायमस्वरूपी माझ्या डोळ्यासमोर. म्हणजे कमी खर्चात प्रभावीपणे सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कॅलेंडर हे एक मास्टर मूव्ह आहे. चला मग आपण यावर्षी डिजिटल आर्ट करण्यापेक्षा ना एक क्रिएटिव्ह कॅलेंडर डिझाईन करू. नक्कीच, जेणेकरून आपले ग्राहक जाहिरातीला स्क्रोल नाही तर जतन करतील. 25 वर्षांपासून कॅलेंडर प्रिंटिंग क्षेत्रामध्ये विश्वासू असं नाव म्हणजेच गणेश आर्ट.